गेले 15 दिवस झालं जालना जिल्ह्यातील अंतरवली सराठी गावामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे आणि त्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांनी हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। आणि त्यावेळी ते काय म्हणाले, मी जगलो तर तुमचा आणि मेलो तर समाजाचा, असं ते का म्हणाले, कशासाठी म्हणाले, हेच आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत। नमस्कार, मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके। मी जगलो तर तुमचा आणि मेलो तर समाजाचा, असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। कारण त्यांचं उपोषण सुरू झाल्यानंतर जे आंदोलन पेटलं आणि त्यानंतर सरकारच्या बैठकावर बैठका सुरू आहेत, पण अजून त्यातून तोडगा निघालेला नाही। पण मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांसाठी हा संदेश दिलेला आहे। मनोज जरांगे पाटील म्हणाले, यावेळी आरक्षण मिळालं नाही तर मी समाजाचं वाटोळं केलं असं होईल, त्यापेक्षा मला असंच उपोषण करून मरू द्या। राज्य सरकार मराठा आरक्षणाचा अध्यादेश जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, अशी ठाम भूमिका घेणाऱ्या जालन्यातल्या अंतरवली सराठी गावातले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता खालावली। त्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठी हल्ला केल्यानंतर राज्यभरातील विरोधी पक्षांनी आणि जनतेनं सरकारला धारेवर धरले। त्यामुळे राज्य सरकार अखेर या आंदोलनाकडे गांभीर्यानं पाहू लागले। मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारकडून बरेच प्रयत्न झाले। राज्य सरकारकडून आता मनोज जरांगे पाटलांची मनधरणी सुद्धा सुरू झाली। महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळानं 5 सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराठी या गावात जाऊन भेट घेतली। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं। यावेळी महाजन यांच्या बरोबर मंत्री संदीपान भुमरे, माजी आमदार अर्जुन खोतकर सुद्धा होते। या तिन्ही नेत्यांनी जरांगे पाटलांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली। राज्य सरकारनं जरांगे पाटलांकडे मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी वेळ वाढवून मागितलाय। त्यावर जरांगे पाटील यांनी आपण या उपोषणावर ठाम आहोत असं सांगितलं। तसंच उपोषण मागे घ्यावं यासाठी माझ्यावर दबाव आणू नका अशी विनंती जरांगे पाटील यांनी गिरीश महाजनांना केली। जरांगे पाटील यावेळी म्हणाले, मी सरकारला गेल्या वेळी 3 महिने दिले होते, आता तुम्ही पुन्हा वेळ का मागताय? तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं मला वाटतं। मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठवाड्यातले मराठे सरसकट कुणब्यांमध्ये येतात, यासाठीचे समितीनं दिलेले पुरावे तुमच्याकडे आहेतच, तेच राज्याच्या सचिवांपुढे करत तुम्हाला एक अधिसूचना तर काढायची आहे। तुम्ही वरिष्ठांसह सगळ्यांना म्हणायला पाहिजे की आपण जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर हा मराठा समाज आपला होईल। यावेळी मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न मंत्री संदीपान भुमरे करत होते। ते म्हणाले, तुम्हाला यावेळी आरक्षण नाही मिळालं तर आम्ही जबाबदार राहू। त्यावर जरांगे पाटील म्हणाले, यावेळी नाही मिळालं तर मी समाजाचं वाटोळं केलं असं होईल, त्यापेक्षा मला असंच उपोषण करून मरून द्या। मी असाच उपोषण करताना मेलेला बरा, कारण मी सगळ्या समाजाला शब्द दिलाय, आता शेवटचंच लढतोय। यावेळी आरक्षण नाही मिळालं तर एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, नाही तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल। जरांगे पाटील एवढ्यावरच थांबले नाही, ते म्हणाले, मी सगळ्यांना सांगितले, बाळानो, मी जगलो तर तुमचा आणि मेलो तर समाजाचा, त्यामुळे मी असा मेलेला बरा। मी गेल्या 4 फेब्रुवारी पासून लढतोय। विकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, अशी मरण्याची भाषा करू नका। त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करतोय। आमची ही शांततेची लढाई सुरू आहे, पण तरी सुद्धा तुम्ही आमची डोकी फोडली। समोर जखमी अवस्थेत बसलेल्या एका उपोषणकर्त्याकडे बोट दाखवत मनोज पाटील म्हणाले, ही बघा तुमच्या पुढ्यात आहे ही फोडलेली डोकी, आमच्या महिलांना उठता सुद्धा येईना, तुम्हाला ते दिसत नाहीत का? एकूणच जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत। आजही त्यांचं उपोषण सुरू आहे, सरकारच्या बैठकाही सुरू आहेत।
बघूया येत्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि मिळावं हीच आपल्या सर्वांची अपेक्षा राहील.